विद्यार्थी भविष्यातील देशाचे सुजाण नागरिक आहेत। दैनंदिन जीवनात इतर गोष्टींमध्ये जडतोड करा, मात्र पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही जडतोड न करता पालकांनी त्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले। जिल्हा परिषद कन्या शाळेला सुविधांसाठी शासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगत प्रत्येक वर्गात गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 1 लाख रुपयांचा निधीही त्यांनी शाळेसाठी जाहीर केलाय। स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काडुसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिया देशमुख, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण आंधळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मंत्री भुसे म्हणाले की या शाळेत गुणात्मक शिक्षणासह मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात व सैनिकी प्रशिक्षण दिले जात असल्याची बाब कौतुकास्पद आहे। मुलींना कला व क्रीडा गुणांनी प्राधान्य देत आहेत, ही समाधानाची बाब आहे। शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे। त्यासोबतच शाळेतील अन्य आवश्यक सुविधांसाठी शासनातर्फे पूर्ण मदत करण्यात येईल। शाळांमधून चांगले संस्कार आणि गुणात्मक शिक्षण मिळते, यातूनच देशाचे सुजाण नागरिक घडतात। म्हणून पालकांनी कोणतीही तडजोड न करता पाल्यांना शिकवावे असे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई वडील, गुरुजन, कुटुंब, गाव, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेशही त्यांनी यावेळी दिलाय। कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 1 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे यावेळी सांगितले। तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन अशा एकानेक देशभक्ती गीतांवर सुंदर कवायती सादर केल्यात। विविध परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या श्रावणी सोनोने, जाणीव नंदेश्वर, अंतरा वाट, अनुष्का सूर्यवंशी या विद्यार्थिनींचा यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। गजानन पवार, सुदाम वानखडे आणि श्रीराम मकेश्वर या माजी सैनिकांचा तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांचाही सत्कार करण्यात आलाय। वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे। सुंदर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आपल्या संपूर्ण राज्याच्या समोर सादर केली। आमच्या ज्या शिक्षक बंधू भगिनींनी मग विद्यार्थिनींना सैनिकी प्रशिक्षण असेल, स्वसंरक्षणाचे धडे देण्याचं काम असेल, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम असेल, विद्यार्थिनींना शिक्षणाच्या सोबतच त्यांच्यामध्ये जे काही कला क्रीडा गुण असेल त्यांनाही प्राधान्य देण्याचं एक चांगलं काम आपल्या या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे।